नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कलाला खूप टेन्शन आलेलं असतं, मूर्त्या गायब झालेल्या असतात म्हणून. अद्वैत सरळ त्या मूर्त्या घेऊन येतो तिथे आणि म्हणतो, तुम्हीच सांगा, या सगळ्या मूर्त्या इथेच आलेल्या आहेत. बाप्पाचं आगमन पण झालेलं आहे वेळेतच. सर्व मूर्त्या टेम्पो मध्ये आहेत. त्या काढून घेतात सगळेजण. तेव्हा रॉकेट आणि बाळू काका जोराने ओरडतात की गणपती बाप्पा मोरया, देवाला हात जोडतात. तेव्हा कला अद्वैतला म्हणते, अरे चांदेकर, मी तुझी आयुष्यभर ऋणी राहीन. तेव्हा अद्वैत मूर्ती हातात घेऊन म्हणतो की खरे बरोबर आयुष्यभर शक्यच नाही. अरे बाप्पा, तूच मला यातून वाचव. त्यानंतर घरातील सगळेजण कला आणि अद्वैत येण्याची वाट बघतात आणि गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा त्यांना करायची असते. रोहिणी मात्र मुद्दाम म्हणत असते, आता गणपती बाप्पांची स्थापना ही वेळेवर व्हायला हवी आणि मुहूर्त टाळायला नको, तो जास्त महत्वाचा आहे. तेवढ्यातच अद्वैत कला मूर्ती घेऊन येतात गणपती बाप्पाची आणि मोठ्याने अद्वैत गणपती बाप्पा असं म्हणतो. कला कला घराच्या उंबरठ्याजवळ येऊन उभी राहिलेली असते. गणपती बाप्पा मोरया असं खुश होऊन ती पण म्हणत असते. दोघांच्या हातात बाप्पाची मूर्ती असते. ते बघून आबांना खूप आनंद होतो आणि ते बघा म्हणतात की बाप्पा उंबरठ्यावर आलेले आहेत. कला अद्वैत तर खूप खुश असतात, पण रोहिणी आणि राहुलच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र पूर्ण उडालेला असतो. नेमकं अद्वैत आणि कलाने मूर्ती वाचवली कशी हे विचार करू लागतात. राहुलला तर खूप टेन्शन येतं. तर पुढील भागात रोहिणी म्हणेल, ओरडेल का राहुलवर, तुझ्याकडनं काहीच होत नाही म्हणून. असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.